राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. एक महाराष्ट्राला पुन्हा एकदा लज्जा निर्माण करणारी गोष्ट घडली आणि खरं सांगतो तुम्हाला, जर तुम्हाला स्वतःला वाटत असेल की गर्व वाटत असेल माज असेल मराठी असल्याचा, हिंदू असल्याचा, तर तुमच्या सगळ्यांसाठी एक चपराक आहे. वैष्णवी हागवणीचं प्रकरण, आत्महत्या त्या बिचारीने केली, ते किती ताजं आहे. तो विषय धर्मांतरांचा किंवा धर्माचा नव्हता, तो शारीरिक छळाचा होता आणि घरगुती छळाचा होता. परंतु अशा प्रकारच्या आणखी एका आपल्या बहिणीचा मृत्यू झाला आहे, आत्महत्या झाली, त्या मुलीची आत्महत्या केली आणि ते कारण मात्र धर्मांतरांसाठी आहे. म्हणजे धर्मांतर करण्यासाठी जबरदस्तीनं प्रेशर टाकण्यात आलेले त्या मुलीवरती आणि धर्मनिष्ठ असलेल्या त्या मुलीनं स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तिने आत्महत्या केली. परंतु त्या मुलीनं ज्यावेळेला आत्महत्या केली त्यावेळेला ती 7 महिन्यांची प्रेग्नेंट होती. तिच्या पोटामध्ये 7 महिन्यांचं बाळ होतं. म्हणजे एकाची आत्महत्या त्या ठिकाणी झालेली नाही आहे, 2 व्यक्तींची आत्महत्या झालेली. आणि ही जबाबदारी, म्हणजे ही धर्मांतरण करण्यासाठी प्रेशर जर कोणी टाकलं असेल, दबाव कोणी टाकला असेल, तर त्या मुलीच्या सासू सासऱ्यांनी आणि नवऱ्यांनी टाकला आहे. फार गंभीर गोष्ट आहे. सांगली जिल्ह्यातल्या कुपवाड भागातली ऋतुजा राजगे या उच्च शिक्षित तरुणीची आत्महत्या झाली. तिचे वडील डॉक्टर आहेत पेशाने. तिने लग्न केलं 2021 साली आणि लग्न केल्यानंतर बरेच प्रश्न तर या ठिकाणी निर्माण होतील, परंतु मी तुम्हाला प्रश्नांची उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. लग्न केल्यानंतर ज्यावेळेला तिचं पहिलं, मला वाटते वडपूजा होती, है ना, वटसावित्रीची पूजा होती, आणि त्या पूजेची तयारी करत असताना पहिल्यांदा तिच्या सासूनी तिला थांबवलं आणि तिला सांगितलं की आपल्या घरामध्ये अशा प्रकारच्या कोणत्याही पूजेला, म्हणजे आपण पूजा करत नाही, आपल्याला ती करायची नाही. नंतर पहिली दिवाळी आली त्या मुलीची, तर पहिली दिवाळीला देखील सेलिब्रेशन तिला करू दिलं नाही. सांगितलं की आपल्या घरामध्ये करत नाहीत, आपण ख्रिश्चन आहोत. ही मुलगी राजगे, ऋतुजा राजगे, धनगर, हिंदू, आणि ज्या घरामध्ये गेली तीही धनगरच असतील, ते ख्रिश्चन आले कुठून? आणि जर अशा प्रकारे जर एखादा कोण दादागिरी करत असेल, जबरदस्तीनं धर्मांतरण करत असेल, तर अशा लोकांना काय उत्तर दिलं पाहिजे ते गोपीचंद पडळकरांनी दिलेलं आहे उत्तर. गोपीचंद पडळकर काय बोलले काल त्या भाषणामध्ये त्यांच्या, की जर असा कुठला पादरी धर्मांतरांसाठी दबाव टाकत असेल आणि अशी त्याची गँग जर गावागावांमध्ये लावत असेल आणि धर्मांतरण करण्यासाठी जर अशा प्रकारे कुठली जबरदस्ती करत असेल, तर अशा पादऱ्यांचा सैराट करणाऱ्यांना 11 लाख रुपयांचं बक्षीस ठेवावं लागेल. बक्षिसांची मालिका ठेवावी लागेल. पहिल्या पादऱ्याला ठोकला तर 11 लाख, नंतर 5 लाख, 3 लाख, 2 लाख, 1 लाख, 50,000 अशी बक्षिसांची मालिका ठेवावं लागेल. मला ना नेहमी एक प्रश्न पडतो, अरे हरामखोरानो, जर तुम्हाला तुमचा धर्म इतकाच प्रिय आहे ना, तुमचा धर्म इतका सर्वश्रेष्ठ आहे ना, तर लोक स्वतःहून येतील ना तुमच्या धर्मामध्ये. तुम्ही जबरदस्ती का करताय त्यांच्यावरती की धर्मामध्ये ये म्हणून? काय अशी तुम्ही उपटणारे धर्मामध्ये घेतल्यानंतर तुमच्या धर्मातल्या लोकांचं तुम्ही काय मोठं केलेलं आहे, भलं केलेलं आहे, की तुम्ही सगळ्यांना, हे जगातल्या सगळ्यांना तुमच्या धर्मामध्ये घेणार आहात? काय म्हणजे आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये ना प्रॉब्लेम काय, मग तुम्हाला सांगतो, आपण आपल्या चुका शोधत बसतो, आपण ह्यांच्या चुका शोधत नाही बसत. आपण मस्त बोलतो, मग हे असं का केलं, मग ते तसं का केलं, मग असं केलं तर अंधभक्त, मग तसं केलं तर अंधविश्वास. अरे एकदा तरी डोकावून बघा त्यांच्या धर्मामध्ये काय काय चालतंय ते. एकदा तरी डोकावून बघा. का तुम्हाला सगळ्या जगातल्या लोकांना तुमच्या धर्मामध्ये घ्यायचं? काय असं मोठं घडणार आहे? जर तुमचा धर्म, तुमचा देव इतकाच मोठा असेल तर या जगातल्या प्रत्येकाला तुमच्या धर्मामध्ये का ना जन्माला घालत? का इतर धर्मामध्ये जन्माला घालतोय? का श्रेष्ठ आहे तुमचा धर्म? तुमच्या धर्मामध्ये असणारा सगळा माणूस एकदम सुखी संसारात आहे, म्हणून तुम्ही बाकीच्यांना सांगताय की आमच्या धर्मामध्ये आणि सुखा संसारात राहा. एकदा बघा जाऊन तुमच्या बाहेरच्या देशांमध्ये काय चालू आहे ते. हा फक्त आणि फक्त सत्तेचा घाट आहे. तुम्हाला सांगतो त्याच्या पाठीमागची कारणं. 1947ला ज्यावेळेला हा भारत देश आपला स्वतंत्र झाला, ज्यावेळेला ही इंग्रजांच्या अवलादी इथून निघून जात होत्या, त्यावेळेला त्यांना विश्वास होता की हा देश इतक्या दिवस, म्हणजे आता 77-78 वर्ष स्वतंत्र झाल्यानंतर आपण जगतोय,
ह्या इंग्रजांच्या अवलादींना वाटत नव्हतं की हे इतके दिवस जगतील, म्हणून यांनी भरपूर काय घाट घातले होते. ते कशा प्रकारचे घातलेले? महाराष्ट्रामध्ये 564 काहीतरी रियासती होत्या, म्हणजे राज्य होती छोटी छोटी. त्यांना एक आदेश काढला लॉर्ड माउंटबॅटननी आणि सांगितलं की तुम्हाला भारतामध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर तुमच्यावरती कुठल्याही प्रकारची जबरदस्ती दादागिरी नसेल. तुम्ही स्वतःहून तुम्हाला जायचं असेल तर जा, तुम्हाला वेगळं राहायचं असेल तर तुम्ही वेगळे राहा. त्याच्या पाठीमागचं कारण तुम्हाला सांगतो. त्याला माहीत होतं त्या लॉर्ड माउंटबॅटनला की या राज्यातल्या ह्या देशातली लोकं कशा प्रकारची आहेत, हे लवकर एकत्र येणार नाहीत. परंतु सरदार वल्लभभाई पटेलांचं योगदान इतकं मोठं होतं की त्यांनी सगळ्या रियासती एकत्र केल्या, राज्य एकत्र केली आणि त्यांनी भारत देश इतका स्वतंत्र छानपैकी बनवला. मग त्यांच्या डोक्यात आलं की आता नाही, हे देश तर एकत्र बनला, लोकांना कशा प्रकारे हे करायचं. मग त्यांनी सुरू केले कॉन्व्हेंट स्कूल. कॉन्व्हेंट स्कूलमध्ये काय चालतं तुम्हाला माहिती आहे? ज्या पद्धतीने आपल्या मराठी स्कूलमध्ये वगैरे ज्या प्रार्थना चालतात, ह्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये त्या जिजसच्या प्रार्थना चालतात. हळूहळू लोकांना कॉन्व्हेंट स्कूल उच्च दर्जाचं, लोकल स्थानिक सेक्शन एकदम खालच्या दर्जाचं, अशा प्रकारची तयारी दर्शवली. त्याच्यामध्ये जे शिक्षण मंत्री वगैरे असतात तत्कालीन वगैरे ते फार त्यांचा रोल मोठा असतो. असं करून त्यांना पूर्ण भारतावरती पुन्हा एकदा राज्य करण्यासाठी ह्यांच्या अवलादी तयार करायच्या त्या ठिकाणी. नाहीतर काय संबंध आहे तो एवढा पैसा खर्च करण्यासाठी? सत्ता स्थापन हा एकमेव त्यांचा उद्देश आहे. म्हणून या राज्यामध्ये, या देशामध्ये सगळ्यात जास्त धर्मांतरांचा हा विषय सुरू आहे. कुठल्याही धर्माचा असेल, हिंदू मुस्लिम असेल किंवा ख्रिश्चन धर्माचा, सगळ्यांना सत्ता स्थापन करायची या भारतावरती. म्हणून आपल्या धर्माचे सगळ्यात जास्त लोक असावीत, ह्या पाठीमागे सगळ्या गोष्टींचं हे सगळं सुरू आहे. पण आपल्याला ते दिसत नाही. म्हणून हिंदू धर्मामधले जे काही गोष्टी असतील, ज्या गोष्टींबद्दल माहीत नसेल सर्वसामान्य लोकांना, त्याच्याबद्दल अपप्रचार करून लोकांमध्ये अविश्वास निर्माण करायचा. हे असं केलं तर अंधश्रद्धा, हे केलं तर अंधश्रद्धा, ते केलं तर अंधश्रद्धा, असं करू नका, अंधश्रद्धाला पाठिंबा देऊ नका. तुमच्यामध्ये जेवढी अंधश्रद्धा आहे ना, त्याच्यापेक्षा 100 पटीनं अंधश्रद्धा ह्या सगळ्या लोकांच्या धर्मांमध्ये भरलेली आहे, पुरलेली आहे. आणि तरी देखील जर तुम्हाला म्हणजे अर्धा किलो तांदूळाच्या आणि अर्धा किलो डाळीच्यासाठी जर तुम्हाला तुमचा धर्म बदलावा लागत असेल तर थू आहे तुमच्या जिंदगीवरती, थू. छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान एकदा फक्त वाचा. 40 दिवस नरक यातना भोगलेत त्यांनी स्वतःचा धर्म वाचवण्यासाठी. तुम्ही उठून अर्धा किलो तांदळावरती आणि अर्धा किलो डाळीवरती धर्म बदलण्यासाठी त्यांनी 40 दिवस नरक यातना भोगल्या नाहीत. तुमच्या देवी देवतांची एवढी कमी आहे का की तुम्हाला दुसऱ्या देवी देवतांचा सहारा घ्यावा लागतो? त्यांच्या देवी धर्मामध्ये जी काही लोक आहेत ते काही सगळे समृद्ध आहेत का सगळ्या बाजूनी? अजिबात नाही. माहिती काढा जरा सोशल मीडियावरती जाऊन, गुगलवरती जाऊन, किंवा भेटा तुम्ही त्यांच्या धर्मातल्या जे पुराणा काळातनं धर्मातनं लोक आलेले आहेत ती, म्हणजे 150-200 वर्षापासूनचे त्याच धर्मातले लोक आहेत, त्यांना जाऊन त्यांच्या परिवाराला जाऊन विचारा कधीतरी. मी पुन्हा एकदा सांगतो, हा सत्तेचा घाट आहे. प्रत्येकाला या भारतावरती राज्य करायचं आहे. पहिल्या वेळेला सगळे ॲडव्हान्स नव्हते, एवढे शस्त्र वगैरे नव्हते, सुरक्षा वगैरे व्यवस्था नव्हती, हे सगळे एक नव्हतं. भारत हा एक नव्हता, भारत देश होता, मात्र राज्य बनली होती. प्रत्येक जिल्ह्यांची एवढी राज्य होती पहिली. त्याच्यामुळं बऱ्याच लोकांनी आक्रमण केले आणि ते भाग ताब्यात घेतले. परंतु आत्ता भारत देश हा एकत्र आलेला आहे. त्याच्यामुळं भारतावरती राज्य करायचं असेल तर फक्त आणि फक्त लोकशाही मार्गाने राज्य करू शकतो, ते म्हणजे सत्ता स्थापन करून. आणि सत्ता स्थापन करण्यासाठी लागते वोट, मतं लागतात. ती मतं धर्मामध्ये, जातीमध्ये भांडणं लावूनच मिळतात, हे ते शिकलेले आहेत आपल्याकडनं. आणि म्हणून त्यांना पुन्हा एकदा या भारतावरती राज्य करायचं आहे, म्हणून हे सगळा प्रयास सुरू आहे. तुमच्या आजूबाजूला अशा प्रकारच्या घटना माहिती असतील तर जरा सांगत जा. मला विषय काय वाटतं माहिती आहे का, गोपीचंद पडळकरांनी जे वक्तव्य केलं आहे ना, की अशा पादऱ्यांचा सैराट करणाऱ्यांना 11 लाख रुपये दिले पाहिजेत. मला वाटतं गोपीचंद पडळकरांनी ना, त्यांचे देवेंद्र फडणवीस अत्यंत जवळचे मित्र आहेत आणि देवेंद्र फडणवीसांचे नरेंद्र मोदी किंवा अमित शहा जवळचे मित्र आहेत. ह्यांनी ना 15 वर्ष सत्ता आहे दिल्लीमध्ये आणि राज्यामध्ये भाजपची. भाजप हा हिंदूंच्या संरक्षणासाठी सत्तेमध्ये आलेला पक्ष आहे, हिंदूंच्या मतावरती. 15 वर्षामध्ये धर्मांतरण विरोधी कायदा हा भारतामध्ये का आला नाही, आणि जर आला असेल तर त्याची कडक अंमलबजावणी का झाली नाही? गेल्या 15 वर्षामध्ये किती लोकांचं धर्मांतरण झालं त्याची माहिती समोर आली पाहिजे. दुसरी गोष्ट,
गोहत्या बंदी हा कायदा मला वाटतं आहे, परंतु त्याची किती मोठ्या प्रमाणामध्ये अंमलबजावणी होते ह्याच्याबद्दल का कोण प्रश्न विचारत नाही? का आज हिंदू धर्मातल्या अनेक मुलांना त्यांचं आयुष्य पणाला लावून त्यांना गोहत्या बंदी म्हणजे गोहत्या थांबवण्यासाठी रात्रभर जागून या गाड्या पकडाव्या लागतात? आहे ना तुमचं 15 वर्षापासून सरकार राज्यामध्ये देशामध्ये, मग हे सगळं तुम्ही का नाही केलं? मग असं काय तुमचा प्लॅन आहे का की जर तुमचं उद्या भविष्यामध्ये सरकार गेलं आणि दुसरं कुठलं सरकार आलं तर मग पुन्हा हिंदूंना पागल बनवण्यासाठी हे मुद्दे तुम्ही बाजूला ठेवलेत का? का नाही तुम्ही त्याच्यावरती कडक कायदे करून अंमलबजावणी करत? आहे ना 15 वर्ष दिल्लीमध्ये आणि केंद्रामध्ये राज्यामध्ये. ह्याची कारणं मिळाली पाहिजे, त्याची उत्तरे मिळाली पाहिजेत आपल्याला. बाकी अशा प्रकारचे धर्मांतरण करणारे हे सगळे भडवे आहेत ना, ह्यांच्यावरती सरकारने ॲक्शन घेतली पाहिजे. तुम्हाला माहिती आहे गावागावांमध्ये चर्च सुरू आहे, ग्रामीण भागा पूर्णपणे व्यापलेला आहे. ह्यांचं मनी लॉन्ड्रिंग कशा प्रकारे होतं ह्याच्यावरती चौकशी करणं गरजेचं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कुठून येतो यांच्याकडे पैसा? कोण इतका दिलदार झाला आहे, कोण इतका हे झालं आहे, त्यांची माहिती काढली पाहिजे. सरकार झोपलेलं आहे. सरकार फक्त सत्ता स्थापन करण्यासाठी महानगरपालिका ताब्यात आली पाहिजे, अशी महानगरपालिका ताब्यात आली, नाशिक आली पाहिजे, मुंबई आली पाहिजे. फक्त काही करून आपल्याला झेंडा फडकवायचा आहे. त्यासाठी कुठल्याही प्रकारची आपण खलीवली केली तरी चालेल. तर नाशिकमध्ये तेच झाले. मी काय झाले तुम्हाला सांगतो. सुधाकर बडगुजर कसे सुधारक बडगुजर झाले ते, आणि जे पुन्हा एकदा वॉशिंग मशीनचा विषय होता ना तो इथं देखील समोर आलेला आहे. त्याच्याबद्दल आपण एक वैयक्तिक व्हिडिओ बनवून सांगूया. हा विषय फार मोठा होईल. तुमच्या आजूबाजूला धर्मांतरण होत असेल, तुमच्या आजूबाजूला अशा प्रकारचे जे पादरी आहेत हे जर फिरत असतील, यांचा सुळसुळाट असेल, तर अशा लोकांच्या तक्रारी करा, अशा लोकांना प्रश्न विचारा. ज्याला जायचं आहे तो स्वखुशीनं जाईल. तुम्ही जबरदस्तीनं त्याला का पाठवता किंवा का घेऊन जाता? ही एक प्रकारची जबरदस्तीच आहे. आणि जर असं कुठं होत असेल तर आपल्याला कमेंट करून सांगा, किंवा तुमच्या आजूबाजूच्या पोलीस स्टेशनला तक्रार करा, किंवा आजूबाजूच्या तुमच्या हिंदू संघटना आहेत त्यांच्याशी जाऊन संपर्क करा. तुम्ही स्वतः जर सक्षम असाल तुम्ही स्वतः जाऊन त्या लोकांना प्रश्न विचारा. जर असं काय घडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. बाकी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.